नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शासकीय ITI पंढरपूर. माझं नाव बबन घाडगे. या ठिकाणी आपल्याला परत MCQबद्दल माहिती बघायची आहे. भारत स्किल या वेबसाईटवरील जे प्रश्न दिलेले आहेत इंग्रजीमध्ये त्याचे मराठीमध्ये आपल्याला एक्सप्लेन बघायचं आहे. तर प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी लक्ष द्या, ॲरोकडे लक्ष द्या. व्हॉट इज द पर्पज ऑफ एअर क्लीनर इन इंजिन? इंजिनमध्ये एअर क्लीनरचा काय उद्देश असतो? तर या ठिकाणी बघा, आतमध्ये जाणारी जी हवा आहे ती काय व्हायला पाहिजे? स्वच्छ करून पाठवायला पाहिजे. तर उत्तर येतं टू क्लीन द इनटेक एअर. इंजिनमध्ये पाठवली जाणारी जी हवा आहे ती स्वच्छ करून पाठविणे याकरिता एअर क्लीनर हा इंजिनवर बसवलेला असतो. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑन अनक्लीन्ड एअर एंटरिंग इनसाइड द सिलेंडर बोअर? सिलेंडर बोअरमध्ये जर अस्वच्छ आपण हवा जर पाठवण्याचं नियोजन त्या ठिकाणी इंजिनमध्ये झालं असेल तर त्याचा परिणाम काय होतो? तर या ठिकाणी अस्वच्छ जर हवा इंजिनमध्ये जात असेल तर इंजिनचं आयुष्य कमी केलं जातंच. त्याचबरोबर इंजिनमध्ये असलेले जे पार्ट आहेत त्यांची झीज लवकरात लवकर होते. कोणकोणत्या पार्टची झीज लवकर होते? पिस्टन रिंग्स, सिलेंडर वॉल्व, त्यानंतर इनलेट वाल्व, एक्झॉस्ट वाल्व, त्याचं सीट लवकरात लवकर काय होतं? खराब होतं. त्यामुळं इंजिन हे लवकर कामाला येतं. तर इंजिनचं आयुष्य वाढवण्याकरता हवा स्वच्छ करूनच काय करायचे असते? इंजिनमध्ये पाठवायची असते. त्याकरता एअर क्लीनरची आवश्यकता असते. त्यानंतर पुढं तिसरा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द वेट एअर क्लीनर ॲब्सॉर्ब द हेवी डस्ट पार्टिकल्स? वेट टाईप एअर क्लीनर जो असतो तो काय करतो? मोठमोठे धुलीकण कोणत्या ठिकाणी अडवतो? तर या ठिकाणी ज्या एअर क्लीनरमध्ये एक असा भाग असतो की तिथं ऑइल असतं. म्हणजे वेट टाईप एअर क्लीनर असेल तर त्याच्यामध्ये ऑइल असतं, आणि जर ड्राय टाईप एअर क्लीनर असेल तर त्या ठिकाणी ऑइल नसतं. तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, वेट टाईप एअर क्लीनरमध्ये मोठमोठे जे धुलीकण आहेत ते अडवण्याकरता कोणत्या ठिकाणी नियोजन केलं असतं? ज्या ठिकाणी ऑइल आहे त्या सरफेसच्या वरच्या बाजूला काय केलं जातं? मोठमोठे धुलीकण अडवले जातात. तर उत्तर या ठिकाणी हे आहे. त्यानंतर पुढं चौथा, वेअर इज द एअर क्लीनर माउंटेड इन अ ट्रॅक्टर इंजिन? ट्रॅक्टरमध्ये एअर क्लीनर कुठं बसवलेला असतो? तर उत्तर येतं ऑन इनलेट मॅनिफोल्ड. कुठं? इनलेट मॅनिफोल्डच्या वर. त्यानंतर वेअर इज टर्बोचार्जर माउंटेड इन ॲन इंजिन? टर्बोचार्जर इंजिनमध्ये कुठे बसवलेला असतो? तर ऑन द एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. एक्झॉस्ट मॅनिफोल्डवरती टर्बोचार्जरला माउंटिंग केलेलं असतं. त्यानंतर प्रश्न सहावा, विच पार्ट ऑफ द ट्रॅक्टर सप्लाइज सफिशियंट एअर प्रेशर इनटू इनलेट मॅनिफोल्ड ॲट हाय ॲटिट्यूड एरिया? आता या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये असा एक भाग आहे की जास्तीत जास्त प्रेशरने हवा ही इनलेट मॅनिफोल्डमधून पाठवण्याकरता नियोजन केलेला एक पार्ट आहे. तर त्याचं नाव येतं टर्बोचार्जर. टर्बोचार्जरद्वारे काय केलं जातं? जास्तीत जास्त हवा ही इंजिनमध्ये पाठवली जाते. त्यानंतर सातवा, व्हॉट इज द सोर्स ऑफ टर्बाईन ड्रायव्हर टर्बोचार्जर? टर्बाईनला म्हणजे आता या ठिकाणी टर्बोचार्जर जो आहे हा जो टर्बोचार्जर आहे त्या टर्बोचार्जरमध्ये जो टर्बाईन हा भाग असतो त्याला कोण ड्राईव्ह देतं? तर या ठिकाणी गॅसेस ड्राईव्ह देतात. कुठले? जे बाहेर पडणारे गॅसेस असतात, ड्रिवन बाय एक्झॉस्ट गॅसेस. जो गॅस बाहेर प्रेशरने बाहेर पडत असतो त्या प्रेशरयुक्त दाबयुक्त गॅसेसद्वारे या टर्बाईनला काय केलं जातं? फिरवलं जातं आणि तो काय होतो? कार्यान्वित होतो. त्यानंतर पुढं 8 नंबर बघा. 8 नंबरमध्ये आपण पाहूया, विच पार्ट इज कनेक्टेड
विथ इनलेट पार्ट ऑफ कॉम्प्रेसर हाऊसिंग इन टर्बोचार्जर. टर्बोचार्जरच्या कॉम्प्रेसर हाऊसिंगच्या मध्ये या ठिकाणी नेमकं कोणाला जोडलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी टर्बोचार्जरमध्ये 2 हाऊसिंग असतात. एक हाऊसिंग असतं टर्बाईन हाऊसिंग, एक असतं कॉम्प्रेसर हाऊसिंग. तर कॉम्प्रेसर हाऊसिंगच्या आतल्या बाजूला काय जोडलेलं असतं, कोणती बाजू जोडली असते, तर इनलेट मॅनिफोल्ड जोडलेला असतो सेंटरचा मध्ये. आता या ठिकाणी इनलेट मॅनिफोल्ड जोडलेला असतो का एअर क्लीनर जोडलेला असतो, तर या ठिकाणी सेंटरला काय येईल, एअर क्लीनर येईल. म्हणजे इनलेट पार्ट म्हणजे आतमध्ये हवा घुसत असताना कोणता पार्ट असतो, तर एअर क्लीनर असतो. आणि कॉम्प्रेसर हाऊसिंगमधून हवा ज्यावेळेला बाहेर पडत असते त्यावेळेला ती पाईप कुणाबरोबर जोडलेली असते, इनलेट मॅनिफोल्डबरोबर जोडलेली असते. परंतु या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर जर बघायचं असेल तर उत्तर येतं हे. म्हणजे कॉम्प्रेसर हाऊसिंगच्या आत येण्याच्या मार्गामध्ये आत येण्याच्या मार्गामध्ये एअर क्लीनर जोडलेला असतो. त्यानंतर विच मटेरियल यूज्ड टू मेक एक्झॉस्ट मॅनिफोल्ड ऑफ ॲन इंजिन. इंजिनमध्ये एक्झॉस्ट मॅनिफोल्डचा धातू कोणता असतो, तर कास्ट आयर्न हा धातू असतो. त्यानंतर विच पार्ट ऑफ इंजिन इन्क्लुडेड विथ थर्मोस्टॅटिकली ऑपरेटेड बटरफ्लाय वाल्व. तर हा जो प्रश्न आहे पेट्रोल इंजिनमधला आहे. तर या ठिकाणी थर्मोस्टॅटिकली ऑपरेटेड बटरफ्लाय वाल्व जो असतो तो पेट्रोल इंजिनमध्ये असतो आणि तो एक्झॉस्ट मॅनिफोल्डमध्ये जोडलेला असतो. तर उत्तर येतं एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. त्यानंतर 11 नंबर बघा, व्हाय काउंटर बॅलन्स्ड मफलर कॅप इज प्रोव्हाइडेड इन ट्रॅक्टर इंजिन. ट्रॅक्टर इंजिनमध्ये समतोल राखण्याकरता मफलर कॅप एक दिलेली असते, त्याचा उद्देश काय असतो. तर या ठिकाणी ज्यावेळेला पाऊस वगैरे, ट्रॅक्टरचा सायलेन्सर कसा असतो, उभा असतो. उभा असल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाण्याची शक्यता असते. तर ते पाणी इंजिनमध्ये जाऊ नये याकरिता काळजी घेण्याकरिता इथं ट्रॅक्टरमध्ये काय केलेलं असतं, काउंटर बॅलन्स मफलर कॅप किंवा रेन कॅप त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रेन कॅप. टू प्रिव्हेंट वॉटर एंटरिंग इन टू मफलर. मफलरमध्ये पाणी घुसू नये याकरिता या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये सायलेन्सरच्या आउटलेट मार्गामध्ये रेन कॅप दिलेली असते किंवा काउंटर बॅलन्स्ड मफलर कॅप दिलेली असते. त्यानंतर 12 नंबर, व्हॉट इज कोटेड ऑन बॅटरी पोस्ट अँड क्लॅम्प टू प्रिव्हेंट सल्फेशन. आता बॅटरी जी असते, बॅटरी पोस्ट किंवा पोल आणि त्या पोलच्या वरच्या बाजूला क्लॅम्प असते. तर पोल किंवा पोस्ट याच्यामध्ये सल्फेशन येऊ नये म्हणजे पांडुरका भाग येऊ नये याकरिता काय तुम्ही लावता, तर पांडुरका भाग येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी बॅटरीच्या पोलवरती आणि क्लॅम्पवरती पेट्रोलियम जेली लावतो. त्यामुळं सल्फेशन हा भाग येत नाही. त्यानंतर 13 नंबर बघा, व्हॉट इज द प्रोव्हिजन मेड टू मेंटेन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन फ्युएल टँक. फ्युएल टँकमध्ये वातावरणाचा दबाव राहण्याकरता काय नियोजन केलेलं असतं, तर त्या ठिकाणी त्या टँकमध्ये हवा ही वातावरणाची हवा दाबयुक्त हवा राहावी याकरिता कॅप व्हेंट होल दिलेलं असतं. म्हणजे जी डिझेल टँक कॅप असते त्या डिझेल टँक कॅपमध्येच एक छिद्र दिलेलं असतं. त्या छिद्रामधून काय होत असतं, हवा घुसत असते. ती हवा काय होते, डिझेलवरती येऊन थांबते. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं वातावरणाचा दबाव. त्यानंतर 14 नंबर बघा, विच इज मिनिमाइज द स्लशिंग ऑफ फ्युअल इन ट्रॅक्टर डिझेल फ्युअल टँक.
तर या ठिकाणी डिझेलच्या फ्युएल टँकमध्ये जे फ्युएल आहे ते आपटू नये, त्यानंतर फेसाळलं जाऊ नये, याकरता त्या टँकमध्ये काय नियोजन केलेलं असतं तर बॅफल प्लेट दिलेलं असते. काय दिलेलं असते? बॅफल्स प्लेट दिलेले असतात. बॅफल्स प्लेटमुळं काय होत असतं, डिझेल हे घुसळलं जात नाही, आपटलं जात नाही आणि टँकला लिकेज होण्यापासून वाचवलं जातं. डिझेल टँकच्या आतमध्ये काय असतात? पडदे असतात. जसं दुधाचं टँकर वगैरे जे असतं का नाही, त्या दुधाच्या टँकरमध्ये काय केलेलं असतं, मध्ये मध्ये प्लेट असतात, त्याला म्हटलं जातं बॅफल प्लेट. तसं डिझेल टँकमध्ये सुद्धा बॅफल प्लेट असतात, पेट्रोल टँकमध्ये सुद्धा बॅफल प्लेट असतात. त्यानंतर 15 नंबर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट प्रोव्हाइडेड ॲट लोअर एंड ऑफ द फ्युअल सक्शन पाईप इन फ्युअल टँक. फ्युअल टँकच्या सक्शनच्या एंडला, या ठिकाणी म्हणजे शेवटी, सक्शन पाईपच्या शेवटी नेमकं कशाचं नियोजन केलं असतं, त्याचं नाव काय? तर त्या ठिकाणी असतो फिल्टर. नाव काय येतं? फिल्टर. त्यानंतर पुढं 16 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द डिझेल फ्युएल टँक कलेक्ट द डस्ट पार्टिकल इन फ्युएल. फ्युएलमधील जे कण आहेत, मोठे मोठे असणारे कण, हे या ठिकाणी कोण गोळा करतं, त्याचं नाव काय? आता या ठिकाणी मोठमोठाले कण जे आहेत, जे त्याच्यामधले माती असू द्या, त्यानंतर गाठोळे म्हणजे गाठी बनत असतात त्याच्यामध्ये, डिझेलमध्ये जड 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 सगळं, तर कोणत्या ठिकाणी ते काय केलं जातं? साठवलं जातं. तर त्याला म्हटलं जातं सेडिमेंट बाउल. हे सेडिमेंट बाउल कुठं असतं? डिझेल टँकमध्ये असतं. त्यानंतर 17 नंबर बघा, विच पाईप लीड्स द एक्सेस फ्युअल ऑफ इंजेक्टर बॅक टू द फ्युअल टँक. आता या ठिकाणी फ्युअल टँकमध्ये इंजेक्टरकडून जादा झालेलं जे डिझेल आहे ते फ्युअल टँककडे येतं. पण कोणत्या पाईपद्वारे येतं? तर ओव्हरफ्लो पाईपद्वारे ते डिझेल माघारी येतं. म्हणजे फ्युएल इंजेक्टर असू द्या, नाहीतर फ्युएल इंजेक्शन पंप असू द्या, नाहीतर फ्युएल फिल्टर असू द्या, तिथं जे जादा झालेलं डिझेल असतं ते डिझेल काय होत असतं? फ्युएल टँकमध्ये ओव्हरफ्लो पाईपद्वारे येत असतं. त्यानंतर 18 नंबर बघा, विच इज रेस्टिंग ऑन द सरफेस ऑफ द डिझेल फॉर सेन्सिंग फ्युएल लेवल ऑफ टँक. टँकमध्ये, फ्युएल टँकमध्ये एक असा भाग असतो डिझेलमध्येच्या वरच्या बाजूला, डिझेल टँकमध्ये वरच्या बाजूला तरंगत असतो. जसं जहाज वगैरे किंवा बोट वगैरे पाण्यात तरंगत असते बघा, तशा पद्धतीनं डिझेलमध्ये एक भाग बनवून बसवलेला असतो. तो भाग काय करत असतो? डिझेलवरती तरंगत असतो. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव येतं फ्लोट तरंगतो. त्यानंतर 19 नंबर, विच टाईप ऑफ फ्युएल फीड पंप ड्रिवन बाय द FIP कॅम्पशाफ्ट. फ्युएल इंजेक्शन पंपाचा जो कॅम्पशाफ्ट आहे तो फ्युएल फीड पंपाला काय करतो? ड्राईव्ह देतो. तर तो पंपाचा प्रकार नेमका कोणता आहे? तर तो पंपाचा प्रकार आहे प्लंजर टाईप फ्युएल फीड पंप. काय प्रकार आहे? प्लंजर टाईप फ्युएल फीड पंप. त्यानंतर 20 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द फ्युएल फीड पंप क्रिएट द सक्शन अँड कॉम्प्रेशन इन द बॅरल. फ्युएल फीड पंप हा काय निर्माण करतो? ओढण्याची क्रिया आणि दाबण्याची क्रिया करतो. तर ती नेमकी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ती क्रिया कोणाद्वारे तयार केली जाते? तर ती होते प्लंजरमुळे. कशामुळे होते? सक्शनची पण क्रिया होते आणि कॉम्प्रेशनची पण क्रिया होते.
आणि प्लंजर मागे पुढे झाल्यामुळे ओढायची क्रिया आणि दाबायची क्रिया होत असते. कशामध्ये? बॅरलमध्ये, फीडपंपाच्या बॅरलमध्ये. त्यानंतर 21 नंबर बघा. विच पार्ट ऑफ द फ्युएल इंजेक्शन पंप, फ्युएल फीड पंप प्रिव्हेंट द फ्युएल कोर्सर इम्प्युरिटीज ॲट व्हेरी अर्ली स्टेज. आता या ठिकाणी फ्युएल इंजेक्शन पंपाचा जो फीडपंप असतो त्याच्यामध्ये मोठमोठे जे डिझेलचे कण हे अडवले जातात. असा कोणता भाग आहे की त्याचं नाव काय आणि त्याचं नियोजन केलेलं असतं फीडपंपामध्ये? तर तो असतो प्रिलिमिनरी फिल्टर किंवा स्ट्रेनर. काय म्हटलं जातं त्याला? प्रिलिमिनरी स्ट्रेनर किंवा प्रिलिमिनरी फिल्टर. त्यानंतर 22 नंबर बघा. विच डिव्हाइस अलाउज द क्लीन्ड फ्युएल ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप इन ट्रॅक्टर इंजिन. ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये फ्युएल इंजेक्शन पंप जो असतो त्याला काय केलं जातं? डिझेल स्वच्छ पाठवलं जातं. तर ते उपकरण नेमकं कोणतं असतं? तर ते उपकरण असतं सेकंडरी फ्युएल फिल्टर. कोणतं असतं? सेकंडरी फ्युएल फिल्टर. त्यानंतर बघा. विच पार्ट ऑफ द फ्युएल इंजेक्शन पंप ऑपरेट फीड पंप रोलर टॅपेट्स इन अप अँड डाऊन मुवमेंट्स. आता या ठिकाणी फ्युएल इंजेक्शन पंपामधील जो फीडपंप आहे त्याची मुवमेंट जी आहे, जो टॅपेट आहे तो काय होत असतो? मागे पुढे होत असतो किंवा वरखाली होत असतो रचनेनुसार. तर ती मुवमेंट ही कुणामुळे होते? तर ती मुवमेंट होते कॅमशाफ्टमुळे. कुठला कॅमशाफ्ट असतो? फ्युएल इंजेक्शन पंपामधला कॅमशाफ्ट. त्याच्याद्वारे काय केलं जातं? फीडपंपाला किंवा टॅपेट रोलरला ड्राईव्ह दिली जाते. नंतर तो प्लंजर काय होत असतो? मागे पुढे होत असतो. पण ड्राईव्ह कोण देतं? कॅमशाफ्ट देतो. कुठला कॅमशाफ्ट देतो? फ्युएल इंजेक्शन पंपामधला कॅमशाफ्ट काय करतो? त्याला ड्राईव्ह देतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 24 नंबर. विच पार्ट ऑफ द डिझेल फ्युएल सप्लाय सिस्टीम डिलिव्हर द स्पेसिफिक क्वांटिटी ऑफ फ्युएल ॲट स्पेसिफिक टाईम. आता या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणता एक पार्ट आहे की डिझेल फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये योग्य मापामध्ये डिझेल काय केलं जातं? पाठवलं जातं आणि योग्य वेळेत पाठवलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? फ्युएल इंजेक्शन पंप. म्हणजे फ्युएल इंजेक्शन पंपाचं नेमकं काम काय? की योग्य मापामध्ये योग्य वेळी डिझेल प्रेशरने पाठविणे. जय हिंद.